इयत्ता 12वी विषय इतिहास पाठ 5 भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1 अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. राजा राममोहन रॉय यांनी डॅश प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले. पर्याय जातीप्रथा, बालविवाह, सती, पडदा पद्धती. उत्तर सती प्रथेविरुद्ध. राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले. 2. आर्य समाजाची स्थापना डॅश यांनी केली. पर्याय स्वामी विवेकानंद, महात्मा ज्योतिराव फुले, स्वामी दयानंद सरस्वती, रामस्वामी नायककर. उत्तर स्वामी दयानंद सरस्वती. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. ब. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. यामध्ये अ गट व ब गटमध्ये दिलेल्या जोड्या आहेत. 1. ब्राह्मो समाज, राजा राममोहन रॉय. 2. सत्यशोधक समाज, महात्मा ज्योतिराव फुले. 3. परमहंस सभा, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे व 4. रामकृष्ण मिशन, स्वामी विवेकानंद. तर यामधील चुकीची जोडी आहे 3. परमहंस सभा, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. तर या जागी योग्य जोडी असेल परमहंस सभा, दादोबा पांडुरंग तरखडकर. प्रश्न क्रमांक 2. ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती वा घटना या संबंधीची नावे लिहा. 1. मुघल शासकाने राजा राममोहन रॉय यांना दिलेला किताब. उत्तर राजा. 2. मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना करणारे सर सय्यद अहमद खान. वायकोम सत्याग्रहात भाग घेणारे रामस्वामी नायकर. 4. कोल्हापूर संस्थानात मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा करणारे राजर्षी शाहू महाराज. प्रश्न 3. टिपा लिहा. 1. प्रार्थना समाज. उत्तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केलेल्या परमहंस सभेची पुढे प्रार्थना समाजाची स्थापना झाली. डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर राम गोपाल भांडारकर या प्रार्थना समाजाच्या संस्थापक सदस्यांनी मूर्तिपूजेला विरोध करून एकेश्वरवादास प्राधान्य दिले. कर्मकांडाला विरोध करून प्रार्थनेवर भर दिला. अनाथालये, स्त्री शिक्षण संस्था, कामगारासाठी रात्रशाळा सुरू केल्या. स्त्री पुरुष समानतेची चळवळ, जातीभेद नाकारणे आणि ऐहिक जीवनाला महत्त्व देणे या गोष्टींना प्राधान्य दिले. 2. सत्यशोधक समाज. उत्तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाने पुढील विचारसरणीचा पुरस्कार केला. एकेश्वरवाद, वेद व पुराणांचे प्रामाण्य नाकारणे, विवेचक बुद्धीचे प्रामाण्य, पुरोहितांच्या वर्चस्वाला व मध्यस्थीला विरोध, मूर्तिपूजा विरोध, तीर्थयात्रा विरोध, चमत्कारावर अविश्वास,
परलोक कल्पनेला विरोध ही सत्यशोधक समाजाची वैशिष्ट्ये होती. प्रश्न क्रमांक 4. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या सुधारणांचा आग्रह धरला होता? उत्तर. भारतातील आद्य समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांनी पुढील सुधारणांचा आग्रह धरला. सतीप्रथेला कोणत्याही धर्मग्रंथात आधार नसल्याचे सांगून ही प्रथा बंद करण्यासाठी इंग्रज सरकारकडे तगादा लावला. 1829 मध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी सतीप्रथा बंदीचा कायदा केला. बालविवाह आणि पडदा पद्धत यालाही विरोध केला. पडदा पद्धतीमुळे स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर बंधने येतात. 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना करून ईश्वर एकच आहे आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी मूर्तिपूजेची गरज नाही म्हणून मूर्तिपूजेचा विरोध केला. सर्व धर्मातील समान तत्त्वे शोधणाऱ्या आणि समाजातील अंधश्रद्धावर आघात करणाऱ्या राजा राममोहन रॉय यांनी समाज सुधारणेचा सतत आग्रह धरला. 2. रामकृष्ण मिशनने केलेले कार्य लिहा. उत्तर. इसवी सन 1897 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण मिशनने लोकसेवेच्या कार्याला महत्त्व दिले ते पुढीलप्रमाणे. दुष्काळग्रस्तांना मदत, आजारी लोकांना औषधोपचार, दीनदुबळ्यांची सेवा, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार आणि आध्यात्मिक उन्नतीला महत्त्व देऊन समाजाला आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा संदेश स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनद्वारे तरुणांना दिला. 3. सर सय्यद अहमद खान यांनी केलेले कार्य लिहा. उत्तर. सर सय्यद अहमद खान यांनी सामाजिक धार्मिक सुधारणा करण्याचे कार्य हाती घेतले. त्यांचे कार्य पुढीलप्रमाणे. 1864 मध्ये त्यांनी मुस्लिमांसाठी सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली. या संस्थेमार्फत इतिहास, विज्ञान व राजकीय अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास केला जात असे. या विषयाची मुस्लिम समाजाला ओळख करून दिली. सर सय्यद अहमद खान यांनी 1875 मध्ये मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली आणि याच कॉलेजचे रूपांतर अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये झाले. यामुळे मुस्लिमांमध्ये शिक्षणाची जागृती निर्माण झाली व मुली उच्च शिक्षण घेऊ लागले. मुहम्मदन सोशल रिफॉर्मर या नावाने नियतकालिक काढून त्याद्वारे मुस्लिम समाजात आधुनिक विचार रुजवले. याच नियतकालिकातून आणि शैक्षणिक संस्थांमधून आधुनिक शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. 4. रामस्वामी नायकर यांनी केलेल्या कार्याची माहिती लिहा. उत्तर. रामस्वामी नायकर हे प्रभावी वक्ते, लेखक आणि गांधीवादी विचारसरणीचे होते. त्यांचे समाजसेवेचे कार्य पुढीलप्रमाणे. रामस्वामी नायकर यांनी महात्मा गांधीजींचा स्वदेशीचा विचार समाजात रुजवला. सर्व जातींना मंदिरात प्रवेश असावा, अस्पृश्यावरील निर्बंध दूर करण्यासाठी त्रावणकोरमध्ये झालेल्या वायकोम सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. तामिळनाडूमध्ये स्वाभिमान आंदोलन सुरू केले. वर्णव्यवस्था, बालविवाह यांच्या विरोधात त्यांनी लढा पुकारला. या कार्यामुळे लोक त्यांना पेरियार म्हणजेच महान आत्मा म्हणून ओळखू लागले. त्यांनी स्त्रियांचे हक्क, संतती नियमन या विषयावर रामस्वामी नायकर यांनी क्रांतिकारी विचार मांडून समाज सुधारणा करण्याचा प्रयत्न केला.
पाठ क्रमांक 6. वसाहतवाद विरुद्ध भारतीयांचा संघर्ष. स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1 अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. हंसाजी नाईक यांचे स्वतंत्र राज्य डॅश जिल्ह्यात होते. पर्याय: सातारा, नांदेड, पुणे, नागपूर. उत्तर: नांदेड. हंसाजी नाईक यांचे स्वतंत्र राज्य नांदेड जिल्ह्यात होते. 2. बिहारमधील ब्रिटिश मळेमालक तेथील शेतकऱ्यांवर डॅश लागवडीची सक्ती करत. पर्याय: निळीच्या, चहाच्या, कॉफीच्या, ऊसाच्या. उत्तर: निळीच्या. बिहारमधील ब्रिटिश मळेमालक तेथील शेतकऱ्यावर निळीच्या लागवडीची सक्ती करत. 3. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष डॅश होते. पर्याय: द्वारकानाथ टागोर, व्यमेशचंद्र बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. उत्तर: व्यमेशचंद्र बॅनर्जी. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्यमेशचंद्र बॅनर्जी होते. ब. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. यामध्ये अ गट व ब गटमध्ये दिलेल्या जोड्या आहेत. 1. कुंवरसिंग, लखनौ. 2. नानासाहेब पेशवे, कानपूर. 3. राणी लक्ष्मीबाई, झाशी. 4. चिमासाहेब, कोल्हापूर. तर यामध्ये चुकीची जोडी आहे कुंवरसिंग, लखनौ. 1 नंबरची जोडी. त्या जागी बरोबर जोडी असेल कुंवरसिंग, बिहार. प्रश्न क्रमांक 2. ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती वा घटना या संबंधीची नावे लिहा. 1. 1942 मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेल्या प्रति सरकारचे कार्यक्षेत्र. उत्तर: सातारा. 1943 मध्ये आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांकडून जिंकून घेतलेले भारतीय बेटे. अंदमान निकोबार. प्रश्न 3. टिपा लिहा. 1. जहाल विचारसरणी. उत्तर: स्वातंत्र्य प्राप्तीसाठी व्यापक जनआंदोलन उभे करून अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे या विचारांच्या राष्ट्रीय सभेतील कार्यकर्त्यांच्या गटाला जहालवादी असे म्हणतात. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात आधी राजकीय सुधारणा की सामाजिक सुधारणा हा वाद उदयास आला. स्वातंत्र्य मिळाले की समाज सुधारेल ही जहालवादी गटाची विचारसरणी होती. आपले घर आपण आधी ताब्यात घेऊन मग हव्या त्या सुधारणा करू असे जहालवादी गटाचे म्हणणे होते. स्वातंत्र्य मिळवणे हे मवाळवादी व जहालवादी या दोन्ही गटांचे ध्येय एकच असले तरी दोन्हीच्या कार्यपद्धती वेगवेगळ्या व त्यांच्यात मतभेद होते. अर्ज विनंत्या अगर भाषणे करून इंग्रज सत्ता मिळणार नाही असे जहालवादी गटाचे म्हणणे होते. मळवादी गटाच्या सनदशीर मार्गावर जहालवादी गटाचा विश्वास नव्हता. 2. आझाद हिंद सेना. उत्तर: दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानने आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेशात जे भारतीय सैनिक पकडले होते त्यातूनच रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. रासबिहारी बोस यांच्या आमंत्रणावरून सुभाषचंद्र बोस या जपानला गेले व त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले. सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली
आझाद हिंद सेनेने आराकानचा प्रदेश व आसामच्या पूर्व सीमेवरील ठाणे जिंकली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आझाद हिंद सेनेचे सैनिक नेटाने लढले. 3. प्रति सरकार. उत्तर: 1942 साली सुरू झालेल्या आंदोलनाच्या काळात देशाच्या विविध भागात भूमिगत चळवळी सुरू झाल्या आणि प्रतिसरकारे सुरू झाली. बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बलिया व आझमगड, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया येथे प्रतीक सरकार स्थापन झाली. महाराष्ट्रात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा येथे 1942 साली प्रतिसरकार स्थापन केले. या सरकारने या भागात ब्रिटिशांचे शासन संपुष्टात आणून जनतेचे सरकार पुन्हा स्थापन केले. कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था खटल्यांचा निर्णय देणे व गुन्हेगारांना शिक्षा देणे इत्यादी कामे प्रतिसरकार करीत असत. प्रश्न क्रमांक 4. पुढील विधाने सहकारानं स्पष्ट करा. 1. 1822च्या अखेरीस लेफ्टनंट ऑट्रम भिल्लाचा उठाव मोडून काढण्यात यशस्वी झाला. याचं कारण 1818 साली खानदेश इंग्रजांच्या ताब्यात गेल्यावर सातपुडा, सातमाळा आणि अजिंठ्याच्या परिसरातील भिल्लांनी गोंदाजी व महिप्पा यांच्या नेतृत्वाखाली उठाव केले. 1822च्या दरम्यान हरिया या भिल्लांच्या म्होरक्याने केलेला उठाव मोडून काढण्यात आला. लेफ्टनंट ऑट्रम याने भिल्लांचा उठाव मोडून काढतानाच भिल्लांमध्ये राहून त्याने त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांना जंगल सोडून शहरी जीवनात आणण्याचा प्रयत्न केला. माफीची जाहीरनामे, जमिनी देणे, तगाई, मागील गुन्ह्यांना माफी, सैन्यात भरती अशा योजना त्यांनी राबवल्या. या उपायामुळे भिल्लांचा उठाव करण्याच्या प्रमाणात घट झाली. अशा प्रकारे भिल्लांचे उठाव मोडून काढण्यात यशस्वी झाला. 2. रवींद्रनाथ टागोर यांनी सरपद या पदवीचा त्याग केला. उत्तर: तर याचे कारण होते रौलेट कायद्याविरोधात पंजाबमध्ये सत्याग्रही लढ्याने उग्र स्वरूप धारण केले होते. 13 एप्रिल 1919 रोजी बैसाखीनिमित्त हजारो लोक जालियनवाला बागेत सभेसाठी एकत्र जमले होते. सभाबंदीच्या हुकुमाची कल्पना नसलेल्या जमावावर जनरल डायरने पूर्वसूचना न देताच गोळीबार केला. या गोळीबारात शेकडो लोक मारले गेले व शेकडो जखमी झाले. या घटनेमुळे भारतभर संतापाची लाट उसळली. म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी या हत्याकांडाचा निषेध करून ब्रिटिश सरकारने त्यांना दिलेल्या सर या पदवीचा त्याग केला. प्रश्न क्रमांक 5. तुमचे मत नोंदवा. 1. वसाहतवादाचा उदय हा युरोपियन राष्ट्रांच्या व्यापारवृद्धीचा परिणाम होता. उत्तर: युरोपियन राष्ट्रांनी आपल्या सामर्थ्यावर अन्य राष्ट्रांच्या भूप्रदेश बळकावून वसाहती स्थापन केल्या. व्यापारात वाढ करणे हा त्यांचा मूळ हेतू होता. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात प्रथम इंग्लंडमध्ये व नंतर अन्य राष्ट्रांत औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांतीने या राष्ट्रांच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली. अंतर्गत बाजारपेठांमध्ये हे उत्पादन विकले जाणे अशक्य असल्याने त्यांना अन्य बाजारपेठांची आवश्यकता भासू लागली. व्यापारातून अतिरिक्त नफा, अतिरिक्त नफ्यातून गुंतवणूक व गुंतवणुकीसाठी वसाहती मिळवणे हे चक्र सुरू झाले. युरोपीय देशांच्या व्यापारात वाढ झाल्याने त्यांना हक्काच्या बाजारपेठांची गरज भासू लागली. या गरजेतूनच वसाहतवादाचा उदय झाला. 2. 1857चे स्वातंत्र्ययुद्ध हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मते
पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते? उत्तर: 1857च्या स्वातंत्र्ययुद्धाला इंग्रज शिपायांचे बंड असे म्हणत असत. आपले लोकही शिपायांचा उठाव असे म्हणत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मात्र या लढ्याला पहिले स्वातंत्र्ययुद्ध म्हणून गौरवले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857चे स्वातंत्र्य समर या नावाचे पुस्तक लिहून त्यांनी आपल्या इतिहासकारांची या घटनेकडे पाहण्याची दृष्टी बदलली. या लढ्याच्या आधी भारतात इंग्रजाविरुद्ध एवढ्या व्यापक प्रमाणात लढला गेला नव्हता. हा लढा राजांनी लढला नव्हता, तर सामान्य जनता, शेतकरी, सैनिक यांनी हा लढा दिला होता. या लढ्यात भिल्ल, रामोशी, आदिवासी, सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. आपल्या धर्मावरील, भाषेवरील, संस्कृतीवरील, आपल्या अस्मितेवर इंग्रजांचे होणारे आक्रमण त्यांना रोखायचे होते. ब्रिटिशांच्या जुलमी अन्यायकारक सत्तेतून मुक्ती मिळवणे हा लढ्याचा मुख्य हेतू होता. या लढ्यामुळे जनतेत राष्ट्रीय भावनेचा उदय होऊ लागला. त्यामुळे 1857चा लढा हे पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते, हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मत होते.